ओके, प्रॅक्टिस सेट 3.1 क्वेश्चन नंबर 6. त्याची मी फिगर ड्रॉ करून घेतलेली. आता क्वेश्चन वाचतोय आपण बघा. इन द फिगर लाईन AB इज पॅरलल टू लाईन DE. लाईन AB इज पॅरलल टू लाईन DE. या दोन लाईन्स कशा आहेत? पॅरलल आहेत. फाइंड द मेजर्स ऑफ अँगल DRE आणि ARE. अँगल DRE याचं मेजर विचारलंय आणि अँगल ARE याचं मेजर विचारलंय. हे दोन अँगलचं मेजर विचारले आणि तुम्हाला AB आणि DE काय सांगितले ते दोन्ही पॅरलल आहेत. कसं सॉल्व्ह करायचं पहिले सांगतो, म्हणजे नंतर लिहून बघा. या दोन लाईन्स पॅरलल दिल्या तुम्हाला. मग या अँगलचा हा कसला अँगल झाला सांगा. हा कसला अँगल झाला? दोन लाईन जर पॅरलल असतील, दोन लाईन जर पॅरलल असतील आणि तिथे ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करत असतील तर हा अँगल आणि हा अँगल हे कसल्या टाईपचा अँगल आहे सांगा. झेड दिसला का बघा तुम्हाला? झेड अल्टरनेट अँगल्स. आणि अल्टरनेट अँगल्स नेहमी काय असतात सांगा? कॉंग्रुएंट असतात. त्यामुळे याचं मेजर 70 असेल तर याचं पण मेजर किती असेल? 70 असेल. मग आता ट्रायंगल मध्ये या तिघांची टोटल किती असणार आहे? त्यात 70 आणि 40 तुम्हाला माहिती आहे किती सांगा. राहिलेलं मेजर मिळेल ना 180 मायनस करून. हा अँगल तुम्हाला मिळाला. याचा हा कसला अँगल आहे? टोटल 180 असते. या दोघांची टोटल 180 त्यातनं तो अँगल मिळतो. म्हणजे दोन्ही क्वेश्चन मार्क तुम्हाला मिळतील. माझ्यासोबत लिहायला काही हरकत नाही. चला लिहायला सुरू करा. घरी जाऊन लिहिणार आहे म्हणजे मग नाही, मग मी हे लिहायला लागतील ना, मला स्टेप्स इथं लिहायला लागतील म्हणून काळजी व्हायची. चला मी आता लिहून दाखवतो, म्हणजे पटपट संपवून देतो. तुम्हाला घरी जाऊन कंटिन्यू करायचं. बघा कसं लिहायचं तुम्हाला स्वतः लिहिण्यासाठी मी करून दाखवतो. रेकॉर्डिंग मध्ये बघायचं म्हणून. AB is parallel to DE given. AB is parallel to DE given. Angle BAD equals 70 degree and angle DER figure मध्ये and angle DER equals 40 degree. हा 70 degree नंतर लिहिला आहे. हे आणि हे तुम्हाला दोन दिलेले होते. अँगल DER किती आहे बघा? 40 degree. आता या अँगल BAD चा हा याचा हा कसला अँगल आहे? अल्टरनेट. मग अँगल खाली बघा. अँगल BAD इज कॉंग्रुएंट टू अँगल EDR. इज कॉंग्रुएंट टू अँगल EDR. त्याला रिझन काय देणार तुम्ही? अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल्स. मग अँगल BAD चं मेजर किती आहे बघा? BAD चं 70. मेजर अँगल BAD इक्वल्स 70. Therefore measure angle EDR पण किती असेल सांगा? 70. अँगल नाव बघा EDR. ठीक आहे. अँगल EDR काय मिळाला बघा? 70. ऍक्च्युली हा तुम्हाला विचारलेला नाही बरं का. हा अँगल त्यांनी विचारलेला नाही, पण हा मिळाल्याशिवाय आपल्याला बाकीचे अँगल्स कॅल्क्युलेट करताच येत नाही, म्हणून तो आपण कॅल्क्युलेट. आता या ट्रायंगल मध्ये तिघांची टोटल 180 टाका सांगा. इन ट्रायंगल DRE सांगा. एक एक अँगलचं मेजर सांगा. मेजर अँगल हा नाव काय आहे? EDR. मेजर अँगल प्लस मेजर अँगल हा 40 डिग्री. RED. ओके RED तुम्हाला जे पाहिजे. प्लस मेजर अँगल DRE प्लस मेजर अँगल यांची टोटल किती असणार आहे? या दोघांची जागी रिप्लेस काय होतील? 70 plus 40 plus measure angle DRE as it is equal to 180. त्यांची ऍडिशन 110 RHS मध्ये जाऊन मायनस होणार आहे. measure angle DRE equals 110 minus 180 minus 110. 180 minus 110 is equal to 70. म्हणजे DRE हा अँगल तुम्हाला मिळाला. तेव्हा इथला मिळाला 70. आता ह्या दोघांची टोटल किती असणार आहे सांगा. नाव काय त्यांची सांगा. मेजर अँगल DRE प्लस मेजर अँगल ARE इक्वल्स 180. रिझन लिनियर पेअर. मग DRE चं मेजर किती आहे? 70. ARE as it is. Angle ARE as it is equal to
आणि हे ट्रान्सफर केले तर मेजर अँगल ARE इक्वल्स म्हणजेच 110. आता तुम्ही याचं मेजर आहे की नाही AREचं, हे आत्ताचं हे जे मेजर आहे ना, तर तुम्ही असं कॅल्क्युलेट केलं असतं चाललं असतं बरं का. हे बघा, हा तर विचारलाय मला मान्य आहे, पण तरी सुद्धा याचं मेजर या दोघांची टोटल आहे की बघा. सम ऑफ रिमोट इंटरॅंगल्स का नाही शिकवलं तुम्हाला? द मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू सम ऑफ रिमोट इंटरॅंगल्स. म्हणजे 70 + 40 एवढं असलं पाहिजे, म्हणजे 510 असलं पाहिजे. असं केलं तरी चालतं, लक्षात ठेवा. आणि ॲडिशन लिनियर पॉईंट दाखवले तरी चालतं. ओके, काय डाऊट आहे का बघा? नाही ना? ओके, नाव क्वेश्चन नंबर 7. In triangle ABC, bisectors of angle A and angle B meet at O or intersect at point O. Measure angle C equals 70 degree. Find measure angle AOB. प्रश्नाचा अर्थ असा आहे की ट्रायंगल ABC मध्ये, या ट्रायंगल ABC मध्ये अँगल A चा बायसेक्टर आणि अँगल B चा बायसेक्टर O या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात. C चं मेजर तुम्हाला 70 डिग्री दिलेलं आहे. तर अँगल AOB चं मेजर काय असलं पाहिजे? फक्त माझ्या सोल्युशन कडे जरा व्यवस्थित लक्ष द्या, सगळं समजेल तुम्हाला, त्याच्यात काही अवघड नाही. हा, व्यवस्थित लक्ष द्या. तुम्ही आता या बायसेक्टर्स कडे पाहू नका, नुसती ही अशी फिगर बघा, ABC आणि हा 70 डिग्री. या फिगर कडे सगळ्यांनी लक्ष द्या, फक्त या फिगर. इन ट्रायंगल, दिसते की नाही? इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC सांगा, मेजर अँगल A प्लस मेजर अँगल B प्लस मेजर अँगल C यांची टोटल किती आहे? मग मेजर अँगल A ॲज इट इज, मेजर अँगल B ॲज इट इज, C च्या जागी 70 प्लस करणार आहे, इज इक्वल टू किती? 180. म्हणजेच अँगल A प्लस अँगल B हे ट्रान्सफर केल्यानंतर किती शिल्लक राहिले सांगा रे? A प्लस B ची टोटल किती राहिली सांगा? 110. यात काही शंका आहे तुम्हाला? आता ट्रायंगल मध्ये या तिघांची टोटल 180 आहे, त्यात 70 रिप्लेस केला, राहिलेले दोघं मिळून किती? 110. आता हे दोन बायसेक्टर्स आहेत जे O मध्ये काय करतात? इंटरसेक्ट करतात. बघा, बायसेक्टर्स ऑफ अँगल A अँड अँगल B इंटरसेक्ट ऍट O. तुम्हाला हे माहिती आहे सगळ्यांना की हा जर अँगल ABC असेल, लक्ष द्या, अँगल ABC याचा हा जर बायसेक्टर असेल तर याचं किंवा याचं मेजर हाफ ऑफ B असतं, हाफ ऑफ B. याचं किंवा याचं मेजर काय असतं? हाफ ऑफ B. हा सगळा अँगल जर 60 डिग्रीचा असेल तर बायसेक्ट झाल्यावर काय होतं रे? 30 होतं. मग या 30चं मेजर हाफ ऑफ B नाही का? किंवा वरच्या 30चं मेजर हाफ ऑफ B नाही का? मग इथं बायसेक्टर असल्यामुळं अँगल OAB याचं मेजर हाफ ऑफ अँगल A असणार तरी सांगा. Therefore अँगल काय नाव सांगा? OAB इक्वल्स हाफ ऑफ अँगल A. अँड पलीकडे बघा, त्या साईडला बघा, हा बायसेक्टर आहे. हा अँगल OBA इक्वल्स हाफ ऑफ अँगल B असणार आहे. इक्वेशन 2. आता मी हेच खालचे काय अँगल घेतले, वरचे का नाही घेतले? ते पण हाफ ऑफ आहेत ना, कारण मला विचारले काय सांगा त्यांनी, फाईंड काय करायला सांगितलंय? AOB. त्या ट्रायंगल मध्ये हे दोघं खाली येतात ना, काही वरचे अँगल्स याच्याशी रिलेटेड आहेत का? काही संबंध नाही का? तो ज्या ट्रायंगल मध्ये अँगल AOB विचारलेला अँगल आहे ना, तो ज्या ट्रायंगल मध्ये त्यांच्याशी रिलेटेड मला काही गोष्टी लिहायच्या म्हणून ते खालचे. आता AOB ट्रायंगल मध्ये सगळ्यांनी बघा, इन ट्रायंगल AOB, खालचा ट्रायंगल, खालचा ट्रायंगल, चला, इन ट्रायंगल AOB सांगा, अँगल AOB बघा फिगर मध्ये, प्लस अँगल OAB बघा फिगर मध्ये, प्लस अँगल OBA, या तिघांची टोटल किती असणार आहे? ट्रायंगल मध्ये तिघांची टोटल 180 असणार की नाही? मग मला सांगा अँगल AOB तसाच सांगा, ह्याला मी काय लिहिणार आहे? OAB ला काय लिहिणार आहे? इथे वाचा, OAB म्हणजे हाफ ऑफ अँगल A. ह्याला काय लिहिणार आहे सांगा मी? ह्याला व्हेरी गुड, हाफ ऑफ अँगल B
इक्वल्स किती फ्रॉम इक्वेशन 2 कुठं आणलं आपण ते इक्वेशन 2 म्हणतो या दोघातून मी हाफ कॉमन काढणार आहे फक्त दोघातच अँगल एओबी ॲज इट इज हाफ कॉमन काढा काय काय राहिलं ब्रॅकेट मध्ये अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू आता मला सांगा ए प्लस बी ची टोटल किती आहे रे ए प्लस बी ची टोटल किती आहे अँगल एओबी प्लस हाफ ऑफ 110 इज इक्वल टू 180 ॲज इट इज हाफ ऑफ 110 म्हणजे 55 एंगल AOB प्लस 55 इज इक्वल टू ट्रान्सफर करा म्हणजे एंगल AOB इक्वल्स 180 मायनस 55 म्हणजे 105 सो एंगल AOB चं मेजर किती आहे बघा 100 क्वेश्चन मध्ये लक्ष द्या क्वेश्चन नंबर 8 लाइन AB is parallel to line CD लाइन AB is parallel to line CD AB आणि CD दोन्ही parallel lines आहेत रे P and line PQ is transversal ही लाइन PQ काय आहे त्यांची ट्रान्सव्हर्सल द ट्रान्सव्हर्सलचा अर्थ काय सांगा रे द लाइन दॅट इंटरसेक्ट्स टू और मोर लाइन्स इन टू और मोर डिस्टिंक्ट पॉइंट्स इज कॉल्ड ट्रान्सव्हर्सल म्हणजे या दोन लाईन्स ना जर तिसरी लाईन इंटरसेक्ट झाली त्याला ट्रान्सव्हर्सल म्हणत नाही कारण ती दोन डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होत नाही हा पण याच्या बाबतीत बघा त्याला ट्रान्सफर कारण दोन डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होत यालाच ट्रान्सव्हर्सल म्हणतात सो लाईन PQ इज ट्रान्सव्हर्सल पुढे बघा PT अँड रे QT PT इथे बघा PT आणि QT हे दोन बायसेक्टर्स आहेत कोणाचे अँगल BPQ हे बघा BPQ या अँगलचा बायसेक्टर आहे आणि दुसरा DQP किंवा PQD असेल PQ हे दोन्ही बायसेक्टर्स आहेत म्हणजे हा अँगल याला कॉम्पोनंट आहे आणि हा अँगल याला कॉम्पोनंट आहे असं त्यांना म्हणायचं आहे तर शो दॅट प्रूव्ह दॅट अँगल PTQ इक्वल्स 90 डिग्री याचं मेजर काय दाखवा 90 डिग्री दाखवा असं तुम्हाला सांगितलं आवाज नको हा तर तुम्हाला हे दोन बायसेक्टर्स दिलेत आणि याचं मेजर तुम्हाला विचार क्वेश्चन सगळ्यांना समजला आता मी सोल्युशन दाखवतो लक्ष द्या खूप सोपं करून टाकतो आणि यात कसं असतं म्हणजे काय अंडरस्टँडिंग महत्वाचं आहे सर आम्हाला शाळेत असं शिकवलं शाळेत असं शिकवलं फार विचार करायचा नाही कळालं की आलं बघा आपल्याला असं फार हे यायला लक्ष द्यायचं आता मला सांगा हे जर बायसेक्टर असतील तर दोघांचं मेजर सेम असेल की नाही सांगा मग हा एक्स असेल तर तो पण एक्स असेल तसं हा वाय असेल तर हा वाय असेल मग हा सगळा अँगल केवढा झाला रे ट्वाइस एक्स हा सगळा अँगल केवढा झाला आणि हे दोघेही आता मी राऊंड केलेले कोणत्या प्रकारचे अँगल आहेत सांगा पॅरलल लाईन्सच्या बाबतीत ते इंटिरियर अँगल्स आहेत ते इंटिरियर अँगल्स आहेत ना हे बघा दोन पॅरलल लाईन्स ना खाली ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करते तेव्हा हा अँगल कसल्या टाईपचा अँगल आहे आणि इंटिरियर अँगल्सची टोटल 180 डिग्री असते कधी लाईन्स पॅरलल असतील तर याचा वापर करून मी हा प्रॉब्लेम सोडवणार आणि याचं मेजर तुम्हाला काय प्रूव्ह करायचं आहे PTQ चं मेजर काय प्रूव्ह करायचं आहे 90 डिग्री प्रूव्ह करायचं आहे कसं प्रूव्ह करणार आहे सगळ्यांनी लक्ष द्या लाईन AB is parallel to line CD and line PQ is their transversal TRANSVERSAL ही लाईन काय आहे त्यांची ट्रान्सव्हर्सल आता PT आणि QT हे बायसेक्टर्स आहेत PT आणि QT हे काय आहेत सांगा बायसेक्टर रे PT and ray QT are bisectors of कोणते कोणते अँगल सांगा BPQ and angle PQB respectively हे दोन्ही काय आहेत त्यांचे बायसेक्टर्स मग बायसेक्टर असल्यामुळे याचं आणि याचं मेजर इक्वल असणार म्हणजे लेट सांगा लेट कोण
अँगल बीपीटी फिगर मध्ये बघा इक्वल्स अँगल क्यूपीटी इक्वल्स एक्स. बघा बीपीटी दिसतोय सगळ्यांना, क्यूपीटी यांचं मेजर काय असेल एक्स. आता खाली बघा अँगल हा पीक्यूटी इक्वल्स अँगल डीक्यूटी इक्वल्स बाय. आता हा पूर्ण अँगल त्याचं नाव आहे बीपीक्यू आणि हा अँगल पीक्यूडी यांची टोटल 180 आहे. पण ते इंटर अँगल्स आहेत. बघा अँगल बीपीक्यू प्लस अँगल पीक्यूडी यांची टोटल किती असणार आहे? रिझन इंटिरियर अँगल्स. रिझन इंटिरियर अँगल्स मेड बाय ट्रान्सफर्सल ऑफ टू पॅरलल लाइन्स. मग आता बीपीक्यू चं मेजर ट्वाइस एक्स आहे का बघा फिगर मध्ये बघा. बीपीक्यू चं मेजर ट्वाइस एक्स आहे का बघा प्लस पीक्यूडी चं मेजर ट्वाइस वाय आहे का बघा इज इक्वल टू 180 आहे. टू कॉमन आणि पलीकडे ट्रान्सफर. टू कॉमन आणि पलीकडे ट्रान्सफर काय राहिले एक्स प्लस वाय इज इक्वल टू 90. मग 180 अपॉन 2 म्हणजेच 90 ना. जरा डायरेक्ट स्टेप करतात की नाही. 2 कॉमन काढले ब्रॅकेट मध्ये एक्स प्लस वाय दिले आणि नंतर 2 ट्रान्सफर केले. 90 अपॉन 2 म्हणजे किती 180 अपॉन 2 म्हणजे किती 90. सो एक्स प्लस वाय चं मेजर 90 मिळालेलं इक्वेशन बनवूया आपण. आता फक्त या ट्रायंगल मध्ये बघा या ट्रायंगल मध्ये या तिघांची टोटल किती असणार आहे? इन ट्रायंगल पीटीक्यू हा सांगा अँगल पीटीक्यू म्हणजे हा प्लस हा अँगल नाव काय त्याचं क्यूपीटी प्लस अँगल क्यूपीटी प्लस अँगल हा नाव सांगा पीक्यूटी. अँगल पीक्यूटी यांची टोटल किती असणार आहे? अँगल पीटीक्यू ऍज इट इज. सांगा याचं मेजर किती आहे? एक्स. क्यूपीटी चं मेजर बघून सांगा. क्यूपीटी इथं लिहिलं ना क्यूपीटी फिगर मध्ये विचार पण केलं किती आहे? एक्स प्लस ह्याचं मेजर किती आहे? आता कसं बोललात व्हेरी गुड इक्वल्स 180. आता मला सांगा एक्स प्लस वाय चा आन्सर तुमच्याकडे किती आले बघा. म्हणजे अँगल पीटीक्यू ऍज इट इज ह्याची ऍडिशन किती आहे? इज इक्वल टू 180. हे कुठनं आणलं तुम्ही 90? फ्रॉम इक्वेशन 1 आणलं. आता 90 पलीकडे द्या म्हणजे मायनस करा. मग काय होईल? अँगल पीटीक्यू इक्वल्स काय होतं सांगा. काय प्रूव्ह करायचं होतं वाचा बरोबर शो दॅट काय होतं बघा. त्याचं मेजर किती दाखवा. काय अडचण आहे? समजत नाही असं काही प्रॉब्लेम आहे? हा सगळ्यांचं लक्ष ठेवा. गिवन फिगर मध्ये आपल्याला अँगल हा 70 डिग्री दिलाय, हा 110 दिलाय आणि ए बी सी या तिघांचं मेजर विचारलंय. सुरुवात आपण इथनं करूया सोपं आहे. चला अँगल बी इक्वल 70 डिग्री. कारण त्याला काही नावं नाही आहेत काही नाही आहे त्यामुळे असंच नाही त्याला पर्याय नाही. अँगल बी 70 डिग्री रिझन काय सांगा. व्हर्टिकली अपोजिट अँगल 70 असणार. आता सी आणि 110 यांची टोटल किती असणार आहे? डायरेक्ट अँगल सी इक्वल्स 180 मायनस 110 पण चालतं बरं. अँगल सी चं मेजर काय असणार आहे? 180 मायनस 110 असणार आहे. रिझन काय असणार त्याला? हा मग आता मला सांगा अँगल सी चं मेजर किती आलं? डिफरन्स 70 आलं. म्हणजे हा अँगल तुम्हाला 70 मिळाला. हाही ऑलरेडी 70 मिळाला. आता तिघांची टोटल मध्ये असते हे दाखवायचं. म्हणजे अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180. अँगल ए ॲज इट इज अँगल ए ॲज इट इज प्लस अँगल बी 70 अँगल सी पण देखील 70 इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजे अँगल ए प्लस 70 प्लस 70 140 इज इक्वल टू 180. 140 मायनस केले म्हणजे अँगल ए इक्वल्स 180 मायनस 40. लास्ट जस्ट 110 नाही का? सॉरी माझं लक्ष नाही. 100 ठीक त्यानुसार थोडे चेंजेस करू. चला अँगल सी 180 मायनस 100 म्हणजे अँगल सी किती आला? 80 म्हणजे ह्याचं मेजर 80 आलं. ठीक आहे. मग पुन्हा ए प्लस बी प्लस सी 180
सांगा ए ॲज इट इज, बी किती आहे बघा, बी 70, सी किती मिळालं आपल्याला 80 आहे इक्वल्स 180. याची ॲडिशन 150, 150 ट्रान्सफर केली, सो अँगल ए इक्वल्स 30. ओके सॉरी, हा हे दोन बायसेक्टर्स दिले होते आणि हे पॅरलल दिले होते मला, बरोबर बघा. सेगमेंट DE is parallel to segment FG given. बायसेक्टर्स कोणते कोणते आहेत सांगा. तर EG आणि FG बायसेक्टर्स आहेत. हा सांगा, रे EG and रे FG are the bisectors. कोणत्या कोणत्या अँगलचे वाटलं तर ऑफ अँगल सो अँड सो लिहिलं तरी चालतं. ऑफ अँगल DEF आणि अँगल DFM त्यांचे ते काय आहेत, बायसेक्टर्स आहेत. मग बायसेक्टर्स त्यामुळे दोघांचं मेजर इक्वल XX, त्यामुळे अँगल DEG इक्वल्स अँगल FEG इज इक्वल टू काय असणार सांगा, X असणार आहे. तसंच तिकडे बायसेक्टरकडे बघा, तिकडे Y कडे बघा, अँगल DFG इक्वल्स अँगल MFG इज इक्वल टू काय असणार आहे सांगा, Y असणार. मग या ट्रायंगलचा हा काय सांगा, हा एक्सटिरियर अँगल आहे. पण त्याआधी आपण असं करूया, ते एक्स आणि रिलेशन वापरून घेऊया, पॅरलल लाईन्स मधलं रिलेशन आपण वापरून घेऊया. मग अशी महत्वाचं होतं बघा. DE आणि GF पॅरलल आहेत. DE आणि GF काय सांगा. मग हा अँगल आणि हा अँगल कसले अँगल झाले सांगा, करस्पॉन्डिंग अँगल. आता बघा, सिन्स DE is parallel to, सिन्स म्हणजे असं उलट देअरफॉर साइन करायचं. सिन्स DE is parallel to FG, angle DEF is congruent to angle GFM. काय लिहिले कळतं का बघा रे. DEF अँगल कुठे आहे बघा, हा DEF कम्प्लीट आहे, हा याला कॉन्ग्रुएंट आहे. कारण ते कसले अँगल आहेत सांगा, हे रिझन काय सांगा, याला करस्पॉन्डिंग अँगल. कसले अँगल आहेत ते. आता DEF चं मेजर किती आहे सांगा, DEF बघून सांगा. DEF चं मेजर किती आहे, y6 आहे, x + x. आणि GFM चं मेजर किती आहे, नुसतं y आहे. GFM चं मेजर किती आहे, GFM बघा, GFM हा अँगल आहे GFM, त्याचं मेजर किती आहे, म्हणजे ट्वाइस x म्हणजे थोडक्यात y. ट्वाइस x म्हणजे y, याला इक्वेशन 1 दिलं का. आता या ट्रायंगलचा हा काय आहे सांगा, हा एक्सटिरियर अँगल आहे. बघा नाव लिहितो, अँगल DFM is an exterior angle of triangle DEF. मला सांगा, एक्सटिरियर अँगलचं मेजर हे केवढं असतं रे, सम ऑफ रिमोट इंटिरियर अँगल्स. देयरफॉर अँगल DFM किती असणार, अँगल DFM चं मेजर किती असणार, अँगल DEF प्लस अँगल EDF प्लस अँगल EDF प्लस अँगल EDF. काही शंका काय तुम्हाला या स्टेप मध्ये. एक्सटिरियर अँगलचं मेजर या दोघांची काय असणार आहे, टोटल असणार आहे. चला DFM किती आहे सांगा, DFM बघून सांगायचं. DFM ट्वाइस y आहे, DFM किती आहे, ट्वाइस y आहे ना. आणि अँगल DEF किती आहे माहित नाही, शो दॅट मध्ये आपल्याला पाहिजे नाही. DF माहिती आहे, सॉरी ट्वाइस हा तुम्हाला माहित नाही. DF किती आहे सांगा, ट्वाइस प्लस हे किती आहे सांगा, अँगल EDF ऍज इट इज. पुढची स्टेप महत्वाची आहे, हे 2 कॅन्सल होण्यासाठी डिवाइडिंग बोथ साइड्स बाय 2. त्याला आणखी एक गोष्ट म्हणजे शो दॅट वर लक्ष असेल तर हाफ अँगल EDF मला पाहिजे ना. त्याला 2 ने डिवाइड केल्याशिवाय हाफ होईल कसं नाही, त्याच्यावर लक्ष पाहिजे. प्रूव्ह दॅट, शो दॅट वर लक्ष पाहिजे. चला पुढे कंटिन्यू करतोय. त्याला 2 ने डिवाइड करा सगळ्यांना. इथं कोण राहिलं सांगा, y. इथं कोण राहिले, x. इथं कोण, हाफ ऑफ अँगल EDF. व्हेरी गुड. आता हे इथं आपण मायनस करा, y - x is equal to half of angle
आता y म्हणजे ट्वाइस एक्स. बघा इथं बघा y म्हणजे कोण? y ला मी ट्वाइस एक्स रिप्लेस केले इज इक्वल टू हाफ ऑफ अँगल EDF ॲज इट इज. कुठनं आणलं? फ्रॉम इक्वेशन 1 मधनं आणलं. म्हणजे या दोघांचा डिफरन्स किती आला? x इक्वल्स हाफ ऑफ अँगल EDF. आता x म्हणजे हा पण आहे आणि हा पण आहे. तुम्हाला हा पाहिजे का तो पाहिजे? फिक्स शोधायचं होतं बघा. DEG पाहिजे बघा. DEG हा तुम्हाला पाहिजे होता ना. मग x च्या जागी काय लिहा? अँगल DEG इक्वल्स हाफ ऑफ अँगल EDF. झालं का बघा? प्रूव्ह झालं. शोधायचं काय होते? आता एक शेवटचा पार्ट झालाय तो म्हणजे EF आणि हे तुम्हाला कॉम्प्लेंट दाखवायचं. सोपं आहे. ऐका, याचा हा कसला अँगल आहे? अल्टरनेट. एक लाईन आता गॅप ठेवायची आहे बघा नीट. परत हे दोन लाईन्स पॅरलल आहेत. काही अडचण आहे? तुम्ही इकडे बघू नका, इकडे पण बघू नका, फक्त याच्याकडे बघा. हे दिसलं असं, हेही बघू नका. आता झेड दिसला तुम्हाला का? याचा कसला अँगल आहे? अल्टरनेट. सिन्स DE is parallel to FG, हा अँगल DEG congruent angle FGE. FGE काय रिझन? मग DEG चं मेजर किती आहे रे? D बघून तरी सांगा. X. मग त्याच्या कॉन्ग्रुएंट अँगलचं मेजर किती असणार? बट अँगल DEG किती आहे सांगा? X आहे. मग देअरफॉर अँगल हा पण किती आला? FGE किती झाला? आता या ट्रायंगल कडे बघा. या रेड कलरच्या ट्रायंगल कडे बघा. सांगा याचं मेजर किती आहे? याचं मेजर आता किती आलं? आता एक्स झालं का बघा इथं? FGE चं मेजर एक्स झालं. मग दोन्ही अँगल्स एक्स झाले म्हणजे हा ट्रायंगल कसला झाला? मग त्याचे दोन्ही साइड्स कॉन्ग्रुएंट असणार आहेत. बघा इन ट्रायंगल EFG सांगा याचं मेजर इक्वल आलं कोणाकोणाचं? अँगल FEG इक्वल्स अँगल FGE इज इक्वल टू एक्स. FEG हा FGE हा त्या सगळ्यांचं मेजर एक्स झालं. मग तो ट्रायंगल काय झाला? ट्रायंगल EFG is an isosceles triangle. मग आयसोसेलेस ट्रायंगल झाल्यानंतर हे दोन साइड कॉन्ग्रुएंट होणार नाही सगळा. म्हणजेच EF आणि FG कॉन्ग्रुएंट होणार नाही सगळा. म्हणजे EF आणि FG कॉन्ग्रुएंट होणार. देअरफॉर EF इक्वल्स FG. हे दुसरा पार्ट ठेवला. शंका आहे का? आता घरी जाऊन 10 वेळा बघा.